घाटकोपरमध्ये मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांचा आज रोड शो होतोय। रोड शो निमित्त भाजप कार्यकर्ते हे निमंत्रण पत्रिका वाटणार आहेत। ईशान्य मुंबईमधील 38 वॉर्डमध्ये भाजपचे पदाधिकारी निमंत्रण देणार आहेत। तर नरेंद्र मोदी यांचा घाटकोपरमध्ये होत असलेला हा रोड शो आणि त्या निमित्ताने आता भाजपकडनं ही जोरदार तयारी केली जाते। नरेंद्र मोदी आज प्रचारासाठी मुंबईत येत आहेत आणि त्या निमित्ताने घाटकोपरमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपचे कार्यकर्ते निमंत्रण पत्रिकांचे वाटप करणार आहेत। ईशान्य मुंबईमधील 38 वॉर्डमध्ये भाजपचे पदाधिकारी निमंत्रण पत्रिका वाटतील। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी अजय माने सध्या मुंबईतून आपल्या सोबत आहेत। अजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत, घाटकोपरमध्ये त्यांचा रोड शो होतोय, कशी एकूण तयारी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला दिसते? गुरु, ही सगळ्यात महत्त्वाची बातमी कालच्या बैठकीतून म्हणजेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या अनुषंगाने एक बैठक घेतली आणि या बैठकीतून ही सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती बाहेर आली। मुंबईत असलेल्या आणि त्यातच ईशान्य मुंबईत असलेले भाजपचे जेवढे सेल आहेत, मग त्यात पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनाच आता घरोघरी जाऊन निमंत्रण देण्याचं काम जे ते करायला सांगितलेलं थेट प्रदेशाध्यक्षांकडूनच या संदर्भातले आदेश देते या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मंडळींना देण्यात आलेले। आणि त्याच अनुषंगाने आज ईशान्य मुंबईतील भागाभागात सकाळी 7 ते सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत हे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मंडळी जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठी उपस्थिती लावा या अनुषंगाने निमंत्रण वाटण्यासाठी फिरताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहानुभूतीचा प्रयत्न करण्याचा मुद्दा असणार आहे। त्यात ते म्हणणार आहेत की तुम्ही रस्त्यावर या, मोदींना आशीर्वाद देण्यासाठी असं म्हणणं जे ते मांडत जे ते लोकांना जे ते घराबाहेर बोलवण्याचा प्रयत्न जो आहे तो आज भाजपच्या गोटातून करताना आपल्याला पाहायला मिळाला। आणि त्याच अनुषंगाने काल जी आहे ती बैठक पार पडली की गर्दी जमवायची कशी, कारण की एकदम क्लस्टरवाला ईशान्य मुंबईचा हा पट्टा आणि त्यातच घाटकोपरमध्ये सुरू असलेला गुजराती मराठी हा मुद्दा असल्यामुळे अनेक मराठी माणसं या रोड शोकडे पाठ फिरवताना पाहायला मिळतील। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक माणसांना आणि या रोड शोला गर्दी करण्याचा प्रयत्न आणि मोठं असं शक्ती प्रदर्शन मिहिर कोटेचा यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न आज होणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षांनी कंबर कसली असता त्यांच्यासोबत आता थेट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा कंबर कसलेली आहे। आणि त्या अनुषंगाने काल ह्या मुंबईतील एकंदरीत नेते मंडळींना, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या। आज रोड शो मध्ये जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील, त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी हजेरी लावतील। दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा उपस्थिती असेल। त्यामुळे घाटकोपर भागात राखी जाधव यांना, राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांना सोडून गेलेली जी कार्यकर्ते मंडळी, नेते मंडळी राष्ट्रवादीची, अजित पवार गटाची, त्यांना सुद्धा बरोबर। त्यामुळे बरोबर आहे अजय, त्यामुळे एकत्रितपणे महायुतीची ताकद कशी दिसते आजच्या या रोड शो मध्ये घाटकोपर मधल्या, हे आपल्याला बघायचंय। धन्यवाद, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।